नमस्कार सगळ्या भावा बहिणींना. चला भावा बहिणींनो, आता शिलाईचं काम चालू आहे माझं. चला आता जेवण पण करायचंय. दाजीचं झालं का नाही मसाला चाळून? उरका, भूक लागली. सकाळी जेवण केलंय दोघांनी पण. दाजीकडे मसाला चाळायचं काम देऊन इकडे आली होती. आता अजून खोबरं लसूण कांदा घालून कुटायचा बाकी राहिला. ती म्हणलं आता उद्या कुटू. आता उशीर झाला, म्हणलं कवर आता त्याला 3 ते 4 तास लागतील भाऊ बहिणी. 2 ते 3 तास लागतील त्याला पण. आता मसाला बराच आहे ना त्याच्यामुळं. आता झालं तिकडून मसाला कुठून इकडं हात फिर धुतलं जरा चकाचक. नाही तर काय होतं, तो हात लागलं ना की मग लय आगाग होती. तरी कपडे ही काढावं लागणार आहे नंतर. तिखटाचं आहे ना. तिखटाचं काम आहे भाऊ बहिणींना ती. मग बरं ठेव का मग तिकडे मी टाकून. हा उरका, मला भूक लागली, जेवायचंय. बरं बरं चालते. फटकेनं उरका. चला भाऊ बहिणींनो, काय होतं शिलाईचं पण काम भरपूर राहतं ना. आणि दाजीला आता नवीन आपला बिझनेस चालू करून दिलाय, मग तिकडे पण लक्ष द्यावं लागतं. त्याच्यामुळं कसं आहे, शिलाईच्या कामाकडे मला ज्यावेळेस आपलं मिरचीचं काम चालू असेल त्यावेळेस मला इकडं बघायला भेटत नाही ना. मग टाइम काढावा लागतो मला इकडं. एकतर पहाटे तरी उठून शिवावं लागतात आणि संध्याकाळी झोपताना पण असं होतंय खेळ. त्याच्यामुळं घाई गडबडीत आपलं चाललंय, म्हणजे ठेवावं लागतंय चालू काम. काय सांगायचं तुम्हाला, हाय ती बरं आहे. चला आता जेवायचंय. जेवणाचा मस्तपैकी बेत बनवलाय. आता मस्तपैकी बेत खायचा जाऊन. काय बेत आहे ती तर तुम्हाला दाखवीनच. पुरी बसल्यात बाहेर चुलीपाशी. तुमचं दाजी तिकडच आहे तर मिरची कुटायच्या मशनीपाशी आहे तर तिथं आवारतेत आहे पसारा. लय राडा भाऊ बहिणीनो, काय सांगायचं तुम्हाला, हाय ती बरं आहे. महाग लय काम, लय करल तेवढं कमीच. काल पण इंजेक्शन घ्यायला गेली नाही, आज पण गेली नाही. आता उद्या लवकरच जावं लागल तर इंजेक्शन होईल, नाही तर दिवसभर ह्या कामाच्या राड्यात तसंच राहतंय. ध्यानात टाइमच भेटा नाही एकदा कामात गुंतल्यावर. हो का. ल 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 उडती फिरू मस्त फिरू उडती गगन में. मला रतीब लावलाय अंड्याचा भाऊ बहिणीनो. गावरान अंडी येत ही, गावरान. एक नंबर. चला जेवायला चला. अगं मला तर ती
हे नाही का बुटी हम्म तेवढीच अंडी दिसतात ती. गावरान अंडी तेवढालीच असते आत राण्यांनो. तोंडात टाकली की लगेच एम एम. हे बर चला जेवाय वाडा पुरीनो आणा, बापाला बी जेवाय वाढून आणा, भुका लागले ते सकाळी खाल्ले ते भाकरी. नको इथं जीव लय गार लागतोय बाई थडा 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 थडा. परत पसारा घरात होईल, हातरून टाकून ठेवले ती या. हा आणि कुठे जेवायचं हा? किचन मध्ये चला भाऊ बहिणीनं जेवायला. हो का संध्याकाळचं वातावरण आहे मस्त असं फिरेश फिरेश. हातून उचलला आणि तिथं बस जेवायला जरा लागतं इथं. मस्त फिरू उंची गगन में, मस्त फिरू उंची गगन में. चला चला जेवायला चला फटाफटा चला. ए टोपलं हे आणून ठेवा अपूर्वा. मी आले हात धुवून. उडती फिरू उंची गगन में. हो का कशी फुलं आहे ती बघा भाऊ बहिणीने. वर प्राजक्ताची फुलं आहेत हो का ह्याला. ही प्राजक्ताची फुले, प्राजक्ताची फुले, प्राजक्ताची फुले. हा लाल गुलाब दाखव की. लाल गुलाब आले. ही रुईटीची फुले, रुईटीची फुले. ही प्राजक्ताची फुले. कशी उमललेत बघा संध्याकाळचं वातावरण. चला चला जेवायला. टोम्याला पोटभर खायला घातलं बाहेरच. ती काय होतं भाऊ बहिणीनो घरात बसल्यावर आहे ना, जेवायला बसल्यावर भुकच्या तडाक्यात एकतर माणूस असतंय, मग ध्यान राहत नाही. मग नंतर मग कधी नंतर येते भाकर टोम्याला आकावा लवकर येते हो का. चला जेवायला. गुलाबाचं फुल दाखव म्हणत होती शिवण्या. दाखवते बाया भाऊ बहिणीनं तुम्हाला गुलाबाचं फुल, नाही तर तिची इच्छा खुटायची हो का. ही जी शिवण्याची ही गुलाबाचं फुल दाखव म्हणली. ती सुकून गेल्यावर बघा गुलाबाचं फुल शिवण्याच्या म्हणण्यानुसार. चला चला जेवायला चला. हातरूनच टाकून ठेवले ती आधी. ऐ ही तुमच्या दाजीसाठी कालवण आणि ही माझ्यासाठी कालवण. ही माझ्यासाठी आणि ही तुमच्या दाजीसाठी. ही तुमच्या दाजीसाठी जी आहे ती दाखवते तुम्हाला. ही मटकी आहे मटकी. आणि ही माझी जी आहे ना ते अंडे अंडे. चला जेवायला चला. आणि हे बाजरीच्या भाकरी. चांगलं दिसतंय का ग? हो दिसतंय बिल चांगलं आणि लागणार पण चांगलं खायला. एकदम झणझणीत चणचणीत. ए चल शिवण्या जेवायला उठ. मग लोळत बस. पप्पा गेले बाहेर. काय काल खाल्लं का ग ती हम्म फुलग्याचं? ह्याला गावरान अंडी बोलतात भाऊ बहिणींना. जी बारकू बारकूशी असतात गुटीवाणी. आता चुरून मोरून काला करून खाते म्हणजे जीवाला जरा उलसक बरं वाटत. मी तुझ्या जेवणार आहे. तू काय खाणार? किती कालवण आणि अंड खाणार ना?
म्हणजे अंड म्हणजे कोरडं कोरडं अंड खाणार होय. बरं आपलं स्टँड आण. शिवणे तुला काय खायचंय? नक्की तुझ्यात मी अंड घेणार आहे. चला जेवायला भाऊ बहिणींनो. ए अण्णा गजानन, कुठं चालली तुमच्या दोघींना 2 अंडे घ्या, मी 2 घेतले. बरोबर. अजून घ्या लागत असलं तर. आणि मटकीचं पण काढून खाणार आहे. घेऊ का मी? ऐ माझ्या कांदा आणायचा नाही कापून. तिथं एक कांदा ठेवलाय ग शिवणे अर्धा. ते आण गं. चला भाऊ बहिणीनं जेवायला मस्त पैकी झणझणीत बेत खायला चला. पप्पाने दिलाय बाकी तुला परत आणायचं का? नको मला परत. हे काय मी चुरणार यातच. मस्त पैकी भावा बहिणीनं चुरून मुरून काला करून खाते आता हो का. आखी भाकर असं खात असते मी चुरून. मटणाच्या कालवण्याने झालं सगळं. मटणाच्या कालवण्याने. पियाने केलंय कालवण अंड्याचं. चला हे शिवणे. लोक आता पोटभर जीवती भाऊ बहिणीनं. चला जेवायला या सगळ्यांनी. डाळीची बी वाट नाही बघणार आता. सुरू करो. जेवाय सगळ्यांनी. गरम गरम. बघा ना एवढं स्वच्छ कुठे वाण्यात लावत. तेवढाच होता तिथे अगं गुणीवर कांदा आणल्या तर या. अगं तिथे ठेवलेला चला जेवाय भाऊ बहिणीनो. अंड देऊ काय अजून? नको. हं? कोरडं आली ती मला बिल नको मग किती आहे? देऊ का? तुला खायचं असलं तर अगं हाय मम्मी आमच्याकडे. धर. तिला चला जेवण या. बिगर याचं खायचंय तिला. आपण तर काय दिसत नाहीत. दित चाल की तुम्ही मोर सरा उचल. हे पलीकडे किती करा पलीकडे. तुम्हाला सांगते भाऊ बहिणीनं शिवण्याला अंड्यातली गुटी आवडत नाही. मला आवडती मला लय आवडते. कालवणाची सोबत. सुट्टीतलं बस. आपल्या गावरान मसाल्याचं झणझणीत कालवण आहे. फटाफट ऑर्डरसाठी नंबर दिलेले आहेत तुम्हाला. होय. ऑर्डर करा. नको आहे. गावाकडचं जेवण कसं झणझणीत मिळ नाही तसलं. म्हणून तर मी कालो चुरून खाते. होय. लय भारी लागतं. कालो चुरून खायला एक नंबर लागतो. तरी सवय मोडली माझी एवढ्या ह्याच्यात.
दाजीने बी चुरला काढा. चुलीवर केलं भारीच लागतंय ना कारण हम्म. बराच मसाला कुठलाय आता. आता उद्या अजून कुटावं लागेल सगळं मटर टाकून. होय. हम्म. चला भाऊ बहिणीनं सगळ्यांनी जेवायला या परत एकदा. बाय बाय करते आता सगळ्यांना.